चिकन पासून आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतो, पण त्यातील सर्वात आवडणारा प्रकार म्हणजे चिकन सुक्का. अगदी झटपट चिकन सुक्का बनवूया. तर आजची रेसिपी अगदी साधी सरळ आहे. चवीलाही खूप छान होतो. चला तर मग आज चिकन सुक्का कसा बनवायचा ते पाहूया. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय. चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. त्यानंतर आता आपण हे चिकन आधी मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी यामध्ये काही मसाले घालूयात. सर्वात आधी चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर 1 चमचा हळद. इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलंय. लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा गरम मसाला व 1 चमचाभर धनेपूड. आता हे सर्व मसाले आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात. तुम्ही यामध्ये अर्धा कप दही सुद्धा घालू शकता. मसाले चिकनला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आता हे चिकन आपण जवळपास 1 तासभर तरी मॅरिनेट करून घेऊया. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धा तास तरी हे चिकन मॅरिनेट करून घ्या. तर इथे 1 तास झालेला आहे. त्यानंतर इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाली की मग यामध्ये 2 पळी तेल घालूया. तेल व्यवस्थित गरम झालं की मग यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. तर इथे मी 2 तमालपत्र घातली आहेत. सोबत 1 छोटा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर जिरं घालूयात. जिरं तेलावर छान तडतडू द्या. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेत. चिरलेला कांदा तेलामध्ये घालूयात. आता हा कांदा थोडासा परतून घेऊयात. जवळपास 2 मिनिटभर कांदा परतून घेतला. त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आता हा कांदा आपण गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालूयात. टोमॅटो बारीक चिरण्याऐवजी तुम्ही त्याची प्युरी सुद्धा करू शकता. आता टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत हे परतून घेऊयात. टोमॅटोला इथे पाणी सुटलंय. त्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात. चिकन घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवूयात व या झाकणामध्ये पाणी ठेवूयात. म्हणजे चिकनला छान पाणी सुटेल. तर आता आपण हिरवं वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतलीये. सोबत इथे मी अर्धा वाटी खोबरं भाजून घेतलंय. त्यानंतर खोबऱ्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेत. वाटणामध्ये खोबरं भाजून वापरा. यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घालूया. 1 इंच आल्याचा तुकडा व तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण हे वाटण बनवून घेऊया. तर इथे मी हे साहित्य मिक्सरला फिरवून घेतलंय. आपलं हिरवं वाटण तयार झालंय. हे वाटण आपण या भाजीमध्ये घालूयात. हे वाटण चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्याचबरोबर हे चिकन आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत. मध्यम आचेवर आपण चिकन शिजवून घेऊयात. यावर झाकण ठेवूयात. तर इथे मी 15 ते 20 मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घेतलीये. फक्त मध्ये मध्ये झाकण उघडून हे परतून घ्या म्हणजे चिकन खाली करपलं जाणार नाही. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर या पद्धतीने एकदा सुकं चिकन नक्की बनवून बघा. आणि हे सुकं चिकन गरमागरम भाकरीसोबत एन्जॉय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.